नमस्कार, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. गुलाबजामुन म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि त्यात खव्याचे आणि पाकात रसरशीत मुरलेले गुलाबजामुन जर असतील तर मजाच काही और आहे. पण हे खव्याचे गुलाबजामुन करताना अनेकांच्या तक्रारी असतात की गुलाबजामुन फुगत नाहीत किंवा पाक व्यवस्थित शोषून घेत नाही, तळताना तेलात सुटतात, आतून कच्चे राहतात, पाक आतपर्यंत मुरत नाही, त्याचा पाक व्यवस्थित होत नाही किंवा गुलाबजामुन मऊ लुसलुशीत होत नाहीत. अशा सर्व गोष्टीचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये मी अर्धा किलो खव्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तसेच हे गुलाबजामुन मी मैदा न वापरता बनवले आहेत. इथे मी अर्धा किलो खवा घेऊन त्याला छान 5 ते 10 मिनिटे छान मळून घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो खव्यासाठी साधारण एक छोटी वाटी म्हणजे 100 ते 150 ग्रॅम गव्हाचे पीठ मिक्स केलेले आहे. मी मैद्याऐवजी इथे गव्हाचे पीठ मिक्स केले आहे. त्यामुळे पण गुलाबजामुनची चव खूप छान लागते. अगदी मैदा घालून आपण गुलाबजामुन बनवतो सेम तशीच टेस्ट लागते. आणि जर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर ते आरोग्यासाठी पण चांगले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मैदा वापरा किंवा गव्हाचे पीठ वापरा, रिझल्ट सेम आहे. इथे मला अर्धा किलो खव्यासाठी साधारण 100 ग्रॅम गव्हाचे पीठ लागलेले आहे. अशा प्रकारे सॉफ्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आपला उंडा परफेक्ट बनला की नाही हे कसे चेक करायचे, तर आपण जेव्हा हातावर गोल गोल करून पाहतो तेव्हा त्याला क्रॅक जर नाही गेले तर समजावे की परफेक्ट प्रमाण झाले आहे आपले पिठाचे. तर आता मी हा उंडा झाकून 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवत आहे. आता आपण साखरेचा पाक बनवूया. त्यासाठी मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर घेतलेली तेवढेच मी पाणी घेतलेले आहे. त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त पाणी मी टाकत आहे यामध्ये, अगदी अर्धी वाटी. कारण की साखर कधी कधी मोठी असते ना, ती पटकन पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे मी 3 वाट्याच्या वरती थोडेसे पाणी टाकलेले आहे. म्हणजे 3 वाटी साखर असेल तर 3 वाटीच पाणी टाकायचे किंवा थोडेसे वरती टाकले तरी चालते, फक्त वेळ जास्त लागतो पाणी जास्त टाकले तर. आता इथे पाकाला छान उकळी आलेली आहे आणि मी इथे बोटाने चेक करून पाहिले तर बोटाला थोडेसे चिकट लागले की गॅस बंद करून टाकायचा. अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पाकाची 1 तारी 2 तारी अशी कोणतीही चाचणी बनवायची नाही. हाताला थोडेसे चिकट लागले की गॅस बंद करून टाकायचा. आता आपला पाक बनवून तयार आहे. इकडे आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. तर मी अगोदर उंडा छान मळून घेतला आहे आणि नंतर हातावर अशा प्रकारे गोल गोल गुलाबजामुन बनवून घेत आहे. अगदी अशाच प्रकारे आपल्याला खूप जास्त मोठे पण नाही करायचे आणि खूप जास्त छोटे पण नाही करायचे, मीडियम साईजचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे. आता इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते. तेल छान गरम झाले की गॅस एकदम कमी करायचा आहे, फुल अजिबात करायचा नाही. गुलाबजामुन तळत असताना तेल खूप जास्त अगदी कडक तापवायचे नाही, मीडियमच तापवायचे आणि त्यामध्ये मग गुलाबजामुन एक एक करून टाकायचे आहेत. एका वेळेस खूप जास्त गुलाबजामुन टाकले तरी पण गुलाबजामुन आपले एकाला एक चिकटतात किंवा तेलात सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गुलाबजामुन तुम्ही पाहत आहात कढईमध्ये तेल खूप मोठे आहे, पण मी 5-7च गुलाबजामुन टाकलेले आहेत त्यामध्ये, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवून घेता येतात. अगदी हलक्या हाताने वरती थोडीशी बाजू सुकली की नंतर आपल्याला हलक्या हाताने ते गुलाबजामुन हलवून घ्यायचे आहेत. खव्यामध्ये पीठ घालत असताना एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा की खवा जर तुमचा खूप जास्त तेलकट किंवा मलाईदार असेल, पातळ असेल तर तुम्हाला 1 वाटीपेक्षा जास्तही मैदा किंवा गव्हाचे पीठ लागू शकते. पण इथे मी घेतलेला खवा अगदी कोरडा होता, त्यामुळे मला 1 वाटीपेक्षाही एखादा चमचाभर कमी इतके पीठ लागलेले आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लो फ्लेमवर गुलाबजामुन व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. खूप जास्त सोनेरी कलरवर पण नाही तळून घ्यायचे. गुलाबजामुनचा असा डार्क कलर असेल तरच ते छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात.
तसेच आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात. कच्चे अजिबात राहत नाही आणि पाकात पण व्यवस्थित मुरतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता गोल गरगरीत आणि असे चॉकलेटी कलरवर मी हे सर्व जामून तळून घेत आहे. खव्याचे आणि पिठाचे प्रमाण अगदी योग्य झालेले आहे, त्यामुळे गुलाबजामुन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान बनलेले आहेत. आता सगळे गुलाबजामुन तयार करून घेतले आणि नंतर कोमट चाचणीमध्ये हे सर्व गुलाबजामुन टाकून द्यायचे आहे. जामून टाकत असताना पाक जास्त थंडही असू नये आणि जास्त गरम पण असू नये. बोट बुडवल्यानंतर बोटाला सहन होईल इतक्यापर्यंतच पाक गरम पाहिजे, खूप जास्त थंडही नको. आणि 2 ते 3 तास गुलाबजामुन छान मुरून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपले किती छान बनलेले आहेत गुलाबजामुन. असे वाटतच नाही की हे गुलाबजामुन आपण खव्यापासून बनवले. जसे की प्रीमिक्सचे गुलाबजामुन होतात ना, अगदी तसेच बनले होते. आणि पाक तर पहा किती शोषून घेतला आहे छान. मी पिळून दाखवत आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि रसरशीत गुलाबजामुन तयार आहेत. तर ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमचे खव्याचे गुलाबजामुन कधीही बिघडणार नाहीत. तर आज आपण अर्धा किलो खव्यापासून अगदी अचूक प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन गुलाबजामुनची रेसिपी बनवली आहे. तुम्ही पण अशा प्रकारचे प्रमाण घेऊन ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसही. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.